टुडे वी विल लर्न कॉन्सेप्ट ऑफ ऑर्डर अँड रँकिंग. तर बघा, क्रम आणि स्थान यावरील जी मूलभूत संकल्पना आहे ती आपण आज शिकणार आहोत. बघा, इंट्रोडक्शन. इन ऑर्डर अँड रँकिंग, पोझिशन और रँक ऑफ अ पर्सन इज टू बी डिटरमाइंड और टोटल नंबर ऑफ पर्सन्स इज टू बी कॅल्क्युलेटेड. बघा, आता जर आपण ऑर्डर रँकिंगबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, मी तुम्हाला सांगेल एक क्रम आणि एक स्थानबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती दिली जाते. तर समजा आपल्याकडे एक रेष आहे, या रेषेवर आपल्याला काही प्रश्न विचारले जातील. तर बघा, हे आपले काय असणार आहे, डावी बाजू लेफ्ट साईड. हे काय असणार आहे, आपले उजवी बाजू असणार आहे. हे झाले राईट हँड. आता याच गोष्टीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तर ती नावे बघा काय काय आहेत. जर आपल्याला म्हटलं की फ्रंट म्हणजे आपल्याला काय होईल, तर हे या बाजूला दाखवणार आहोत आपण. रेअर किंवा आपण जर बॅक म्हटलं तर अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. ठीक आहे. अहेड, अहेड म्हणजे काय, च्या पुढे, तर इकडे दाखवू शकतो. बिहाइंड तर आपण ह्या बाजूला दाखवू शकतो. ठीक आहे. टॉप तर आपण लेफ्ट दाखवू शकतो. बॉटम म्हटलं तर आपण ही बाजू दाखवू शकतो. म्हणजेच बघा, अशा वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट दिली जाते. टॉपवरून, बॉटमवरून, लेफ्टवरून, राईटवरून, फ्रंटवरून, बॅकवरून किंवा अहेड, बिहाइंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय दिलं जातं, तर क्वेश्चन्समध्ये वर्ड्स यूज केले जातात. तर असे वर्ड्स दिले असताना आपल्याला समजून घ्यायचं की मीनिंग काय आहे. ठीक आहे. चला आता बघूयात, या लाईनवरील जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये आपल्याला एका व्यक्तीबद्दल त्याचे स्थान विचारलं जाऊ शकतं किंवा असे दोन व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये किती जण आहेत ते विचारलं जाऊ शकतं. तर पाहूयात किती प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी मी पहिला टाईप लिहितोय. आपला पहिला टाईप आहे समजा फाइंडिंग रँक ऑफ अ पर्सन. बघा, एका व्यक्तीचं स्थान आपल्याला या ठिकाणी विचारलं जाईल. समजा या ठिकाणी एक रेष आहे, या रेषेमध्ये टोटल आहेत 30 जण. टोटल किती आहेत, 30 जण आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आहे समजा रेखा. जर रेखा डावीकडून जर 12वी असेल तर उजवीकडून तिचं स्थान काय असेल, हा आपला प्रश्न असेल. ठीक आहे. बघा, समजून घ्या, रेखा जर डावीकडून 12वी आहे याचा अर्थ रेखाच्या पुढे आणखी किती जण आहेत, 18 जण आहेत. त्याच वेळेस 30 जण कन्फर्म होणार आहेत. परंतु रेखाचं स्थान जर आपल्याला उजवीकडून विचारलं तर हे 18 मध्ये 1 मिळवावं लागेल. त्याच वेळेस उजवीकडून 19व्या स्थानावर कोण येईल, ही रेखा येईल. म्हणजे या ठिकाणी फाइंडिंग अ रँक ऑफ अ पर्सन आपल्याला ज्या वेळेस दिलं असेल तर आपल्याला डावीकडून किंवा उजवीकडून स्थान विचारलं जाईल. ठीक आहे. गिवन काय असेल तर टोटल आपल्याला माहिती असेल पहिलेच. आता या ठिकाणी फॉर्म्युला काय बनणार आहे बघा. जर आपल्याला लेफ्ट विचारलं, बघा पहिल्या टाईपवरील फॉर्म्युला मी इथे लिहितोय. लेफ्ट जर विचारलं तर आपण काय करूयात, टोटल मायनस राईट करूयात प्लस 1 करूयात. ठीक आहे. जर आपल्याला आता राईटकडून स्थान विचारलं, एखाद्याचं उजवीकडून स्थान विचारलं तर आर इज इक्वल्स टू काय करूयात, टोटल. आता आपल्याला काय गिवन असेल, लेफ्ट, जसं या ठिकाणी आपण पाहिलं. ठीक आहे. प्लस काय करूयात, 1 करूयात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रेखाचं उजवीकडून जर स्थान काढायचं असतं तर 30 वजा 12 किती झाले, 18 अधिक 1 19. म्हणजे हे आपल्याला उजवीकडून 19व स्थान मिळालं असतं. तर अशा प्रकारे हे दोन फॉर्म्युले फाइंडिंग अ रँक ऑफ अ पर्सनसाठी यूज केले. ठीक आहे. आता दुसरा टाईप पाहूयात, टोटल नंबर ऑफ पीपल. आता टोटल नंबर आपल्याला या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकाच व्यक्तीचं स्थान आपल्याला दोन्ही बाजूने दिलं जाईल. समजा एक लाईन आहे या ठिकाणी, या रेषेवर या ठिकाणी उभा आहे समजा दिनेश. ठीक आहे. दिनेश डावीकडून आहे 17वा आणि उजवीकडून आहे 19वा. ठीक आहे. आता बघा, तर या रांगेमध्ये किती जण आहेत हे आपल्याला विचारले. आता बघा, एकच व्यक्ती दोन्ही बाजूने काउंट झाले, डावीकडून देखील आणि उजवीकडून देखील. म्हणजेच काय, तर दोनदा काउंट झाले. म्हणजे टोटल काढताना आपण या ठिकाणी फॉर्म्युला मी लिहितोय. बघा फॉर्म्युला काय बनणार आहे, फॉर्म्युला समजून घ्या की काय बनणार आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर टोटल काढताना काय करावं लागेल, आपलं जो उत्तर येणार आहे तो कसं येईल बघा. टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1. कारण लेफ्ट किती होतं 17, राईट किती होतं 19, ॲड केलं तर 36 मिळतं आहे. परंतु मायनस 1 केलं तर टोटल मिळेल 35. म्हणजे या रांगेमध्ये टोटल किती जण आहेत, तर 35 जण आहेत, हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. तिसरा टाईप जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी मिड विचारलं जाईल की मिड म्हणजे किती, मध्ये किती जण बसतात हे आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचं असं. ठीक आहे. तर मिड काढायचं बघा कशा प्रकारे काढू शकतो आपण. आता समजा एक रांग आहे आपल्याकडे. ठीक आहे. या रांगेमध्ये आपल्याला टोटल पहिलेच दिली जाईल. टोटल समजा आहे 40. ठीक आहे. या ठिकाणी आहे ए, या ठिकाणी आहे बी. ठीक आहे. आता ए आहे डावीकडून 10व आणि बी आहे राईटकडून 20व. आपल्याला विचारले काय मिड काय असणार आहे,
तर समजून घ्या मिड काढताना काय करूयात बघा. आता आपल्याकडे टोटल किती जण आहेत? 40 जण आहेत. आपल्या लक्षात येईल हा जर 10वा असेल, हा जर 20वा असेल, म्हणजे मध्ये 10 जण असतील, त्याच वेळेस हे 40 जण बनणार आहेत. ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपण जर सिंपल केसने जर याचा फॉर्म्युला जर विचार केला तर सिंपल केसने फॉर्म्युला काय बनतोय बघा. मिड इज इक्वल्स टू काय करूयात आपण टोटल मधून आपण काय करतोय टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट केलं. बघा टोटल आहे 40, 40 वजा लेफ्ट आहे 10 अधिक 20 30, म्हणजे 40 मधून जर 30 गेले तर उत्तर काय मिळेल आपल्याला? 40 वजा 30 उत्तर मिळालं 10. या ठिकाणी आपलं मिड 10 मिळालं. ठीक आहे. ही एक गोष्ट झाली. म्हणजे दोन व्यक्तींमधील जे बाकी उर्वरित जे व्यक्ती आहेत त्यांचं स्थान आपल्याला या ठिकाणी शोधायचं असतं किंवा त्यांचा नंबर या ठिकाणी आपल्याला शोधायचं असतं. त्यालाच आपण मिड किंवा मध्य आपण म्हणत असतो. ठीक आहे. चला आता या ठिकाणी समजून घ्या आपल्याला काय दिलंय. चौथी गोष्ट दिलंय मिनिमम और मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स. मिनिमम किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कमीत कमी किती जण असणार आहेत आणि जास्तीत जास्त किती जण असणार आहेत हे आपल्याला विचारलंय. समजून घ्या जर आपल्याकडे एक रांग आहे, या रांगेमध्ये आपल्याला दिलं की ए जो आहे तो डावीकडून 15वा आहे, बी उजवीकडून 20वा आहे, बी उजवीकडून 20वा आहे. ठीक आहे. आणि मिडलला आपल्याकडे दिलेले आहेत 7 जण. किती जण दिलेत? 7. आता समजून घ्या कशा प्रकारे केसेस बनतात बघा. सिंपल केसने मी तुम्हाला दाखवतोय की काय होतं बघा. सिंपल केस आता आपल्याकडे ए आहे डावीकडून 15वा आपण दाखवलं. ठीक आहे. आणि आपल्याला बी आहे उजवीकडून 20वा आपण या ठिकाणी दाखवलं आणि मिडलला 7 जण आहेत हे आपण या ठिकाणी दाखवले. तर यामधून आपल्याला मॅक्झिमम मिळेल. आपल्याला मॅक्झिमम बघा कसं मिळेल. मॅक्झिमम काढताना काय करूयात आपण लेफ्ट 15 होतं, राईट 20 होतं आणि मिड 7 होतं. या सर्वांना ॲड केलं आपण बघा काय मिळेल. 15 अधिक 20 35 अधिक 7 42 जण काय झाले? कमाल मॅक्झिमम ज्याला आपण म्हणत असतो. परंतु याच डायग्राम मध्ये आपण किमान या ठिकाणी जर शोधायचं झालं तर कसं बनेल बघा. या ठिकाणी मी वर दाखवतोय बघा. एक रांग होती ज्यामध्ये ए जो होता तो डावीकडून 15वा होता. ठीक आहे. बी जो होता तो उजवीकडून 20वा होता. बी मी या बाजूला दाखवतोय. उजवीकडून किती होता? 20 होता. आणि मिडलला किती जण आहेत? 7 जण आहेत. आता असं का दाखवलं त्यामागचं कारण समजून घ्या. हे काय होतंय इथून ए इथपर्यंत आला तर याच्यामध्ये बघा काही राईटवाले आणि बी हे देखील काउंट झालेत. आता इथून बी ज्यावेळेस इथे जातोय त्यामध्ये लेफ्टवाले देखील आलेत, मिडल देखील डबल काउंट झालेत. या केसला काय म्हणतात? ओव्हरलॅपिंग. कारण बघा काही जी व्यक्ती आहेत ते ओव्हरलॅप होत आहेत एकमेकांवर. ते काय होतात? ओव्हरलॅप होत आहेत. तर अशा मुले आपल्याला करायचं काय बघा समजून घ्या. ओव्हरलॅपिंग केसमध्ये आपल्याला जर टोटल काढायचे असेल तर टोटल कसे काढतो या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहून दाखवते बघा. मिनिममचा फॉर्म्युला टोटल इज इक्वल्स टू काय करतोय बघा. आपल्याला काय करायचंय लेफ्ट आणि राईट आपण ॲड तर करतोय. ठीक आहे. परंतु हे मिड किती वेळा काउंट झाले? 2 वेळा. का? कारण बघा बी इथून जाताना हे काउंट झाले एकदा, ए इथून इथपर्यंत येईपर्यंत 2दा काउंट झाले. म्हणजेच काय केलं मायनस काय केलं आपण एकदा मिड केलं. ठीक आहे. आणखी मायनस आपण 2 करतोय. -2 का करतोय बघा. हा ए राईटमध्ये देखील काउंट झालाय, हा बी लेफ्टमध्ये देखील काउंट झालाय. म्हणजे 2-2 वेळा काउंट झाले म्हणून हा फॉर्म्युला बनेल मिनिममचा. तर अशा प्रकारे किमान आणि कमाल या दोन्ही गोष्टी देखील आपण पाहिलेल्या आहेत. चला तर आता हे झालं बेसिक. आता प्रत्येक टाईप आपण एकदम ॲक्युरेटली आपण अभ्यासणार आहोत की काय काय यामध्ये विचारलं जातं बघा. टाईप 1 आहे आपल्याकडे. टाईप 1 आपल्याला काय दिलंय बघा. रँक ऑफ अ पर्सन फ्रॉम द आयदर लेफ्ट साइड और राईट साइड. आता हा आपला पहिला प्रकार आहे. एका व्यक्तीचं स्थान डावीकडून किंवा उजवीकडून आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर आपल्याला डावीकडून विचारलं तर आपण काय करणार आहोत टोटल मायनस राईट प्लस 1 करणार आहोत. आणि जर आपल्याला उजवीकडून विचारलं तर आर इज इक्वल्स टू टोटल मायनस लेफ्ट प्लस 1 करणार आहोत. हे दोन फॉर्म्युले आपण यूज करून या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. बघा काय विचारलंय. काही विद्यार्थ्यांच्या वर्गात शिवम डाव्या टोकापासून 13व्या आणि उजव्या टोकापासून 18व्या क्रमांकावर आहे. तर वर्गात किती विद्यार्थी आहेत समजून घ्या. आता काय विचारलंय काही विद्यार्थी आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी वर्गात किती विद्यार्थी आहेत म्हणजे टोटल फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आता माहिती काय दिले. शिवमचं स्थान एका बाजूने आपल्याला दिलंय काय डाव्या बाजूने दिलंय 13, उजव्या टोकापासून दिलंय 18 आणि एकच व्यक्ती आहे. आपल्याला विचारलं टोटल काय होणार आहे. तर टोटल इज इक्वल्स टू आपण काय करणार आहोत लेफ्ट प्लस राईट दोघांची ॲडिशन केली
आणि शिवम दोनदा काउंट झाले म्हणजे एकदा मायनस करूयात. तर 13 अधिक 18 होतं किती 31. 31 मधून जर 1 गेलं तर उत्तर काय मिळेल आपल्याला 30 उत्तर मिळेल. म्हणजे उत्तर काय असणार आहे 30. ठीक आहे, हा पहिला एक्झाम्पल झाला. आता दुसरा एक्झाम्पल पाहूयात. इन अ क्लास ऑफ 35 स्टुडंट्स रँक ऑफ सविता इज 16 फ्रॉम द टॉप. आता टॉप वरून सविताचा रँक आहे 16. टोटल किती आहेत 35 स्टुडंट्स आहेत. आपल्याला विचारलंय काय व्हॉट इज द रँक ऑफ सविता फ्रॉम द बॉटम. आता रँक ऑफ अ पर्सन फाइंड आउट करताना आपल्याला बॉटमने विचारलंय म्हणजे बॉटम इज इक्वल्स टू काय होईल टोटल मायनस टॉप प्लस 1. टोटल किती आहे 35 वजा 16 केले काय मिळेल 19 अधिक जर 1 केलं तर काय मिळेल आपल्याला उत्तर मिळेल 20. म्हणजेच काय झालं तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर सविताचं खालून स्थान जे असणार आहे ते काय असणार आहे 20 असणार आहे. हे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. बघा आपल्याला बॉटमवाला टॉपवाला फॉर्म्युला सेम लेफ्ट राईटचा कॉन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचा आहे. बॉटम दिलं म्हणजे राईट काउंट करायचं आहे, टॉप दिलं असेल तर आपण लेफ्टने काउंट करणार आहोत. ठीक आहे, चला आता या ठिकाणी टाईप 2 पाहूयात. बघा रँक ऑफ अ पर्सन आफ्टर इंटरचेंजिंग द पोझिशन्स. एका व्यक्तीचं स्थान बदलल्यानंतर बघा काय होतंय. जसं आपण ह्या ठिकाणी पाहिलं ए आणि बी आपल्याकडे आहे. समजा ए इथे आहे बी इथे आहे. इंटरचेंज होते म्हणजे पुढच्या वेळेस ए इथे जाईल आणि बी कुठे येईल इथे येईल. एकमेकांची जागा काय होते अदला बदल होते. म्हणजे एका व्यक्तीचं स्थान जे होतं ते सुरुवातीचं स्थान ए असेल तर दुसरं काय होणार आहे हे नवीन होणार आहे. हे सुरुवातीचं असेल तर हा नवीन होणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्थान काय होतंय बदलतंय. ठीक आहे, तर एक्झाम्पलनुसार आता पाहूयात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. बघा आपल्याकडे एक्झाम्पल काय दिलंय समजून घ्या. जॉन डावीकडून 23वा आहे. जॉन डावीकडून कितवा आहे 23वा आहे. आणि जिया उजव्या टोकापासून 24व्या क्रमांकावर आहे. आता जर आपण पाहिलं जिया या बाजूला येऊ शकते किंवा या बाजूला येऊ शकते. उजवीकडून 24व्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहिती पडले. राईट वरून 24th आहे. ठीक आहे, आता कन्फर्म करण्यासाठी बघा पुढील लाईन रीड करतोय. कारण बघा जेव्हा ते त्यांच्या स्थानांची अदलाबदल करतात तेव्हा जिया उजव्या टोकापासून 27 होते. अच्छा याचा अर्थ काय जिया पहिले इथे असेल कशावरून कारण बघा 24 होते. जर तिचं स्थान वाढतंय उजवीकडून ती 27वी बनते म्हणजे आणखी पुढे जाईल. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर ती 27वी बनती आहे. म्हणजे इथे कोण आहे आता जिया नवीन पोझिशन आहे जियाची ही. ठीक आहे, इथे कोण येईल मग जॉन इथे येईल. हे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला इंटरचेंजिंग वरचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला विचारले काय बघा अदला बदल केल्यानंतर डाव्या टोकापासून जॉनचं स्थान काय असेल. आता आपण पहिले फॉर्म्युलानुसार समजून घेऊयात नंतर रँडमली आपण डायरेक्टली प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा विदाऊट एनी फॉर्म्युला तो देखील पाहणार आहोत. बघा काय विचारलंय की जॉनचं नवीन स्थान काय असेल डाव्या टोकापासून. आता जॉन पहिले होता 23. आता जॉन इकडे येतोय जियाच्या जागी येतोय म्हणजेच काय होतंय तर तो पुढे जातोय आणखी. ठीक आहे, तर समजून घ्या आपल्याला काय करायचं आहे. बघा आपल्याला या ठिकाणी जर जॉनच्या जागी जिया येते आहे फॉर्म्युलानुसार जर आपण गेलो तर आपल्याला समजतंय जी एक व्यक्ती पहिले 23व्या स्थानावर होती तिच्याच जागी दुसरा व्यक्ती राईटकडून कितवा आहे 27वा आहे. म्हणजे एकाच व्यक्तीचं आपल्याला दोन्हीकडून स्थान मिळालं. म्हणजे टोटल यावरून आपण काढू शकतो. टोटल आहे आपल्याकडे लेफ्ट प्लस राईट -1 ने काढू शकतो. 50 वजा 1 49 टोटल झाले. टोटल किती झाली 49. ठीक आहे, आता आपल्याला विचारले काय की जॉनचं नवीन पोझिशन काय असेल. जॉन कोणाच्या जागी येणार आहे जियाच्या जागी. जिया पहिले कितवे होते राईटने 24 होते. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे एल काढायचं आहे बरोबर. एल इज इक्वल्स टू काय करूया टोटल मायनस राईट प्लस 1. आता टोटल किती होते 49. राईटने किती स्थान होतं तिचं 24. 24 जर होतं तर त्याच्यामध्ये आपण एक काय करूयात वाढवूयात. म्हणजे 49 मधून 24 गेले 25 अधिक 1 काय होईल 26. म्हणजे जॉनची न्यू पोझिशन लेफ्टने काय असणार आहे 26 असणार आहे. उत्तर आपलं येईल डावीकडून जॉन 26व्या स्थानावर असेल. ठीक आहे, आता समजून घ्या विदाऊट फॉर्म्युला कसं काढतात. ज्यावेळेस जिया उजवीकडून 24वी होते ठीक आहे आणि आता जिया कितवी बनते उजवीकडून 27वी बनते. किती प्लेसेस पुढे गेले 3 प्लेसेस पुढे गेले. 3 प्लेसेस जर पुढे गेले तर हा जॉन पहिले 23वा होता तो देखील 3 प्लेसेस पुढे जाईल. 3 प्लेसेस पुढे गेला तर तो कितवा होईल डावीकडून 26वा. किती सोपं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकता. चला आता पुढील टाईप पाहूयात. नंबर ऑफ पर्सन्स बिटवीन 2 पर्सन. 2 व्यक्तींमधील व्यक्ती किती आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे. ठीक आहे, कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं समजून घ्या. हाऊ मेनी पर्सन्स सिट बिटवीन अमिता अँड आकाश इफ अमिता इज 16 फ्रॉम द लेफ्ट एंड अँड आकाश इज 14 फ्रॉम द राईट एंड इन अ रो ऑफ 45 पीपल. बघा एक रांग आहे टोटल 45 जण आहेत यामध्ये. ठीक आहे,
आता या ठिकाणी अमिता डाव्या टोकापासून 16वी आहे. इथे कोण आली? अमिता. कितवी आहे? डाव्या टोकापासून 16वी. आकाश उजव्या टोकापासून कितवा आहे? 14वा. ठीक आहे. आता झालं काय बघा, आकाश इथे येईल का? कारण बघा आकाश इथे आहे, उजव्या टोकापासून 14वा आहे, तर यांच्यामध्ये किती जण बसतायत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा या ठिकाणी नोट आपल्याला दिलेला आहे, एक ओव्हरलॅपिंग केस आणि एक नॉन ओव्हरलॅपिंग केस. आता ही काय आहे? तर नॉन ओव्हरलॅपिंग केस आहे. ही आहे नॉन ओव्हरलॅपिंग केस. ठीक आहे. का नॉन ओव्हरलॅपिंग आहे? कारण बघा जर आपण लेफ्ट आणि राईटची जर आपण ॲडिशन केली तर ही ॲडिशन लेस मिळते कशापेक्षा? टोटलपेक्षा. बघा लेफ्ट राईटची ॲडिशन किती होते? 30. 30 छोटा आहे कशापेक्षा? 45 पेक्षा. म्हणजे ही काय आहे? नॉन ओव्हरलॅपिंग केस आहे. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर बघा विद्यार्थ्यांची एकूण संख्या मोठी असायला हवी डाव्या आणि उजवीकडील जे स्थान आहे त्यापेक्षा. ठीक आहे. म्हणजे याचाच अर्थ काय? डाव्या आणि उजव्या बाजूची जर आपण ॲडिशन केली तर ती टोटलपेक्षा छोटी मिळते, म्हणजे सिंपल केस आहे. नॉन ओव्हरलॅपिंग केसलाच आपण काय म्हणू शकतो? सिंपल केस म्हणू शकतो. ठीक आहे. चला आता आपल्याला काय काढायचं आहे? मिड काढायचं आहे. तर मिड काढताना कसं निघेल बघा, मिड इज इक्वल्स टू काय होईल? टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट. ठीक आहे. आता टोटल आहे 45 आणि लेफ्ट आणि राईटला आपण काय करतोय? मायनस करतो. या ठिकाणी लेफ्ट आणि राईटची ॲडिशन आपली जी आहे ती मायनस करतोय. तर लेफ्ट आणि राईट किती झाले? आपल्याला 30 मिळतंय. म्हणजे 45 मधून 30 गेले तर मध्ये 15 जण आहेत, हे आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व केला. ठीक आहे. आता जी नोट आपल्याला दिली ती समजून घ्या. ओव्हरलॅपिंग केसमध्ये काय होत आहे? ओव्हरलॅपिंग केसमध्ये जर मिड काढायचं असेल तर कशा प्रकारे काढतात ते समजून घ्या. ठीक आहे. जर आपल्याला या ठिकाणी जर बघायचं झालं तर आपल्याकडे टोटल या ठिकाणी ग्रेटर होते, त्यामुळे आपण नॉर्मल केसने सॉल्व केलं. परंतु असं असतं की टोटल आपल्याकडे समजा आहे 28. टोटल आहे 28. एक्झाम्पल देतोय मी. ठीक आहे. बघा टोटल आहे किती? 28. आता जर अमिता जर असे 16वी तर अमिता इथे आली असेल लेफ्टवरून 16वी. ठीक आहे. आणि आकाश कुठे आला असं? या बाजूला आला असं राईटवरून 14वा. आता मध्ये किती जण आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा आपण असं का घेतलं? कारण जर आपण पाहिलं तर जे लेफ्ट आणि राईट जे आहे त्यांची ॲडिशन काय आहे? ग्रेटर आहे कशापेक्षा? टोटलपेक्षा. कारण लेफ्ट राईट किती मिळते? 30. 30 ग्रेटर मिळते कितीपेक्षा? 28 पेक्षा. म्हणजे हा ओव्हरलॅपिंग केसवाला एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये मिडचा फॉर्म्युला काय बनतंय बघा, मिड इज इक्वल्स टू काय करतोय आपण? लेफ्ट आणि राईट आपल्याकडे जास्त आहे ना, तर लेफ्ट आणि राईटमधून आपण काय करतोय? तर ही टोटल जी आहे ती काय करतोय? मायनस करतोय. ठीक आहे. आणि आणखी काय मायनस करतोय आपण? 2 मायनस करतोय. का 2 मायनस करतोय ते देखील समजून घ्या. बघा आपल्याला ज्या वेळेस आपण नॉर्मल केसमध्ये जो फॉर्म्युला पाहिला होता, टोटल इज इक्वल्स टू काय केलं होतं? लेफ्ट प्लस राईट मायनस मिड मायनस 2 असा आपला एक फॉर्म्युला होता. ठीक आहे. परंतु हा मिड आपल्याला जर काढायचं तर हा मायनस मिड इकडे प्लस झाला. ठीक आहे. हा लेफ्ट राईट जसेच्या तसं राहिलं, हे -2 जसेच्या तसं राहिलं. हा टोटल जो होता तो मायनस केला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर मिड काढायचं असतं तर आपण कशा प्रकारे काढलं असं बघा. लेफ्ट आणि राईट आहे 30. 30 मधून आपण काय करतोय? टोटल किती आहे? लेफ्ट आणि राईट आपल्याला किती मिळालं? 30. ठीक आहे. टोटल किती आहे? किती आहे? तर 28. आणि वजा काय करतोय? 2. म्हणजे 30 मधून 30 गेले तर उरले काय? 0. म्हणजे जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये आपल्याला थोडंसं चेंजेस करावं लागेल. जर आपल्याकडे टोटल आहे समजा 27, थोडंसं चेंज करूयात. कारण बघा आपल्याला 0 मिळतं आहे ना. एक्झाम्पल समजावण्यासाठी मी तुमचं या ठिकाणी जे नंबर आहे तो चेंज करतो थोडासा. जर समजा आपल्याकडे काय झालं, आता या ठिकाणी आपल्याकडे टोटल आहे किती? 27. ठीक आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लेफ्ट प्लस राईट आपल्याकडे आहे 30. 30 मधून टोटल 27 आणि वजा 2 केले म्हणजे 29 वजा केले तर 1. म्हणजे मिडलला किती जण आहेत? तर 1 जण आहे, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. तर याचा अर्थ काय झालं? यांच्यामध्ये 1 जण बसलेला आहे. ठीक आहे. अदरवाईज आपल्याला पहिले काय मिळत होतं? कोणीही बसलेलं नाही. 0 या ठिकाणी बसलेले होते, हे आपल्या लक्षात आलं असं. 30 वजा 30 0 म्हणजे मिडला 0 होता असं आपण या ठिकाणी दाखवलं असं. यांच्यामध्ये कोणीही नव्हतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे देखील तुम्ही काय करू शकत होता? सॉल्व करू शकत होतात. ठीक आहे. चला आता काय करूयात? आपण हा प्रश्न पुढे जाऊयात आणि प्रश्नाचे उत्तर देऊयात की काय बघूयात. आपल्याला चौथा प्रकार काय दिला गेलाय? आपल्याला विचारलंय टोटल नंबर ऑफ पर्सन बेस्ड ऑन द गिवन डेटा. आता जो दिलेली माहिती जी आहे त्याच्यावरून आपल्याला एकूण किती व्यक्ती आहेत ते काढायचं आहे. एक्झाम्पल पाहूयात काय दिलं गेलं आहे. करंट रँक इज 25th फ्रॉम द टॉपवरून कितवा आहे तो? 25वा. अँड कृपाज रँक इज 20th फ्रॉम द बॉटम.
आता हा करण होता, टॉपवरून 25वा. कृपा जी आहे ती काय आहे तर बॉटमवरून 20वी आहे. इफ देर आर 4 स्टुडंट्स इन बिटवीन करण अँड कृपा. आता करण आणि कृपाच्या मध्ये किती जण आहेत, मिडला किती जण आहेत, 4 जण. देन फाइंड आउट टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला टॉपने 25वा करण आहे, बॉटमने 20वी कृपा आहे आणि मिडलला 4 जण बसलेले आहेत. हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधायची. ठीक आहे, आपण शोधूयात नॉन ओव्हरलॅपिंग केसने काय मिळते आपल्याला. सिंपल केसने आपण कशा प्रकारे काढू शकतो बघा. टोटल इज इक्वल्स टू आपण काय करू शकतो, लेफ्ट प्लस राईट प्लस मिड. लेफ्ट म्हणजे काय तर या ठिकाणी टॉप, राईट म्हणजे बॉटम या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आपण काय करूयात, लेफ्ट आहे किती 25, राईट आहे किती 20, मिडलला किती जण बसले 4 जण. ॲडिशन केली आपण सर्वांची तर काय मिळते 49 जण आहेत. टोटल 49 जण असू शकतात. हे झालं एक नॉन ओव्हरलॅपिंग केस. आता जर आपण याला काढलं ओव्हरलॅपिंग केसने तर ओव्हरलॅपिंग केसने काय मिळेल बघा, आपल्याला टोटल काढायची आहे. ठीक आहे, टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट आपण काढूयात आणि मायनस मिड मायनस 2 करूयात. ठीक आहे, तर लेफ्ट प्लस राईट आपल्याला किती मिळते 45 वजा 4 वजा 2 म्हणजे 45 मधून 6 जर गेले तर उत्तर काय मिळेल 39. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 49 जण असू शकतात किंवा 39 जण असू शकतात. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता, तो आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आणि आय होप की तुम्हाला हे सर्व काही क्लिअर झालं असेल. क्लिअर आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे टोटलचे फॉर्म्युला 2 जे आहेत ते आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि यावरून आपण ऑर्डर अँड रँकिंगची जी मूलभूत संकल्पना जी आहे, ज्यावर जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सर्व टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, चला आता आपल्याला काय दिलं आहे बघा, आणखी काय माहिती दिलेली आहे. टाईप 5वा या ठिकाणी पाहूयात, टाईप 4 पाहूयात. या ठिकाणी आपण 4थ्या प्रकारावरच आपल्याला आणखी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पर्सन बेस्ड ऑन देअर कॅटेगरीज लाईक एज, रँकिंग, हाईट, मार्क्स एक्सेट्रा. आता हा 5वा प्रकार एक आहे, समजून घ्या. आपल्याला काय करायचं, कंपॅरिझन बेस या ठिकाणी प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, समजून घ्या कशा प्रकारे सॉल्व करायचं बघा. आता यामध्ये कंपॅरिझन काही वयाचे असू शकते, स्थानाचे असू शकते, त्यांच्या उंचीचे असू शकते किंवा त्यांचे गुण असतील किंवा त्यांच्याकडे चॉकलेट्स आहेत, मार्बल्स आहेत, असे एक्झाम्पल्स दिले जातात. ठीक आहे, आता पाहूयात उदाहरण काय दिलं आहे. ए इज हेवियर दॅन बी. इफ ए इज हेवियर दॅन बी म्हणजे ए काय आहे, वजनदार आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. C is heavier than D, who is not heavier than B. who कोण म्हणजे D B पेक्षा काय नाही आहे, हेवियर नाही आहे, म्हणजे B पेक्षा तर काय असणार आहे, तो हलका असणार आहे. परंतु C is heavier than D दिलं आहे ना, C तर D पेक्षा काय आहे, हेवियर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे आणि D हा B पेक्षा हेवियर नाही आहे. चला, C is not lighter than A. C A पेक्षा लायटर नाही आहे म्हणजे C चं वजन तर A पेक्षा जास्त येणार आहे, म्हणजे C आणखी पुढे येणार आहे, हे कन्फर्म झालेलं आहे. पुढे काय माहिती दिली, हु अमंग द फॉलोइंग इज थर्ड हेवीएस्ट पर्सन. आता बघा आपल्याला माहिती ABCD पैकी दिले होते. जर आपण पाहिलं 1 2 3 4 व्यक्ती होते, तर थर्ड हेवीएस्ट पर्सन कोण दिसते तर आपल्याला B हे दिसते, म्हणजेच काय झालं तर उत्तर येईल B. तर अशा प्रकारे हे आपण प्रश्न सॉल्व केलेला आहे. क्लिअर. ठीक आहे, तर अशा प्रकारे सर्वच प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आणि सर्व प्रकार नक्कीच क्लिअर झाले असेल. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस क्वेश्चन्स ऑफ ऑर्डर अँड रँकिंग. तर रांगेतील स्थान किंवा ज्याला आपण क्रम व स्थान म्हणतोय त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. इन अ क्लास ऑफ 45 स्टुडंट आदित्यज रँक इज 12 फ्रॉम द टॉप. बघा 45 विद्यार्थींच्या वर्गामध्ये आदित्यचा जो रँक आहे तो टॉपवरून 12वा आहे. अँड व्हॉट इज इज रँक्स फ्रॉम द बॉटम. आता 45 विद्यार्थी आहेत बरोबर, आणि टॉपवरून त्याचा रँक किती आहे, आदित्य या ठिकाणी जर असेल तर आदित्यचा रँक जो आहे टॉपवरून आहे 12वा. याचा अर्थ या 45 जणांमध्ये 12 जण जर झाली तर त्याच्या पुढे आणखी किती जण असणार आहेत, 33 जण असणार आहेत. ठीक आहे, त्यावेळेस टोटल 45 कंप्लीट होईल. आपल्याला विचारलंय काय तर खालून तो कोणत्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, तर खालून त्याचा क्रमांक काढायचा. बघा आपल्याला जर अशा प्रकारे कधी विचारलं बॉटम म्हणजे किती, तर बॉटम इज इक्वल्स टू जर फॉर्म्युलानुसार जर आपण काढायचं झालं तर काय करतोय आपण, टोटल मायनस टॉप करूयात. ठीक आहे,
प्लस काय करूयात 1 करूयात. का प्लस 1 करते ते देखील सांगेल. बघा या ठिकाणी टोटल आपल्याकडे होते 45 मधून टॉप 12 मायनस केलं किती झाले 33 अधिक 1 केलं तर आपल्याला बॉटमवरून त्याचं स्थान किती मिळेल तर 34 स्थान मिळेल. कारण बघा हे 33 जण पुढे असणार आहेत परंतु आदित्य जर खालून बघितलं तर 34 असेल ना, म्हणजेच बॉटमवरून त्याचं स्थान आहे 34. उत्तर येईल पर्याय बी. ठीक आहे. तर नॉर्मली आपल्याला विदाउट फॉर्म्युला सॉल्व करायचं असेल तर आपण काय करूयात 45 मधून 12 वजा केले 33 मिळाले. 33 मध्ये 1 वाढवलं तर 34 मिळेल. उत्तर सिलेक्ट करा 34. या ठिकाणी अशा प्रकारे सॉल्व करू शकता आपण. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 2. इन अ क्लास ऑफ 42 स्टुडंट्स नूतन्स रँक इज 22 फ्रॉम बॉटम. व्हॉट इज हर रँक फ्रॉम टॉप. बघा आता या ठिकाणी आपल्याकडे एक लाईन आहे ज्यामध्ये समजा क्लासमध्ये आपल्याला माहिती आहे टोटल आहेत 42 पीपल. ठीक आहे. नूतनचा रँक बॉटमवरून जर इथे समजा नूतन असेल तर बॉटमवरून कितवी आहे ती 22वी आहे. ठीक आहे. आपल्याला टॉपवरून तिचा रँक किती आहे तो सांगायचा. बघा जर 42 जण आहेत तर वर 20 जण असणार आहेत आणि ही 20 जण वर असणार आहेत तर ही 21वी असेल. म्हणजे जर टॉपवरून जर पाहिलं तर ती कितवी येणार आहे तर 21वी येईल. म्हणजे उत्तर काय येईल तर तिचं स्थान असणार आहे टॉपवरून 21. बघा कसं करायचं असतं. या ठिकाणी आपल्याला विचारलं टॉप इज इक्वल्स टू काय केलं असतं आपण टोटल मायनस बॉटम केलं असतं +1. ठीक आहे. टोटल होते 42 बॉटमवरून तिचं स्थान किती होतं 22. 42 वजा 22 किती झाले 20 अधिक 1 जर केलं तर किती मिळेल 21. ठीक आहे. तर उत्तर काय असणार आहे तर 21 हे या ठिकाणी उत्तर असेल. क्लिअर. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे. पुढचा प्रश्न. इन अ क्लास सोनल रँक इज 10th फ्रॉम द टॉप. व्हॉट इज हिज रँक फ्रॉम द बॉटम. अच्छा या ठिकाणी समजून घ्या. बघा एक क्लास आहे जी रांगेमध्ये उभी असलेली सोनल जी आहे ती सोनल टॉपवरून 10वी आहे आणि आपल्याला तिचं खालून रँक विचारलं आहे. आपल्याला खालून रँक जर काढायचं असेल तर आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे. टोटल रिक्वायर्ड आहे आपल्याला परंतु टोटल गिवन आहे का आपल्याकडे नाही आहे ना. म्हणजे टोटल आपल्याकडे जर दिलेले नाही आहे तर ती बॉटमवरून कितव्या स्थानावर येईल ते आपण कधीच सांगू शकत नाही. म्हणजे उत्तर काय असेल तर कॅनॉट बी डिटरमाइंड. म्हणजे आपण निर्धारित करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण CND उत्तर सिलेक्ट केलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. इन अ क्लास सोनू रँक इज 15th फ्रॉम द टॉप. बघा सोनू जो आहे तो टॉपवरून 15वा आहे अँड 12th फ्रॉम द बॉटम म्हणजे बॉटमवरून त्याचं स्थान कितवं आहे 12वा. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. म्हणजे त्या क्लासमध्ये एका वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत. बघा आपल्याला एका पर्सनची इन्फॉर्मेशन दोन्ही बाजूने दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा एक रांग आहे समजा सोनू इथे मध्ये उभा आहे आणि सोनू जर आपण पाहिलं तर एका बाजूने तो 15व्या स्थानावर आहे आणि तोच सोनू दुसऱ्या बाजूने 12व्या स्थानावर आहे. परंतु व्यक्ती तर एकच आहे ना. म्हणजे आपल्याला टोटल काढण्यासाठी काय करायचं बघा टोटल इज इक्वल्स टू काय कराल तुम्ही टॉप प्लस बॉटम आणि -1 कराल. का कारण एक व्यक्ती होती ती दोनदा काउंट झाली म्हणून -1 केलं. तर टॉप 15 अधिक बॉटम 12 27 वजा 1 किती मिळेल 26 उत्तर मिळेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय C आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. ठीक आहे. तर अप्रोच बघा नॉर्मली आपण काय करायचं ज्या दिलेल्या संख्या असेल त्यांना ॲड करून -1 करू शकतो उत्तर मिळून जाईल. परंतु फॉर्म्युलानुसार जर गेलं तर सूत्र हा वापरू शकता टोटल इज इक्वल्स टू टॉप प्लस बॉटम -1. ठीक आहे. चला 5वा प्रश्न घेऊयात. इन अ क्लास ऑफ 80 बॉय अ स्टुडंट रँक इज 48th फ्रॉम द टॉप. बघा टॉपवरून एकाचा रँक किती आहे 48. व्हॉट इज हिज रँक फ्रॉम द बॉटम. काय करायचं बघा टोटल आपल्याकडे माहिती आहे आपल्याला किती दिलेली आहे 80 वजा काय करूयात आपण टॉप दिलेला आहे किती दिलेलं आहे 48 किती झाले तर उरले किती 32 मध्ये +1 केलं तर काय मिळेल आपल्याला 33 मिळेल. म्हणजे तो खालच्या बाजूने कितव्या स्थानावर असेल तर 33व्या स्थानावर असेल जे की पर्याय D या ठिकाणी आपल्याकडे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व केला. कारण बघा नॉर्मली काय केलं असतं तुम्ही की एक जण वरून जर 48व्या स्थानावर आहे म्हणजे त्याच्या पुढे 32 जण आणखी असेल त्याच वेळेस 80 बनेल. परंतु हा जर आपण पाहिला तर ह्या दुसऱ्या बाजूने हा 33वा असेल. तर अशा प्रकारे D पर्याय निवडला जाईल. पुढचा प्रश्न. वरील एका वर्गात अभिनव तलापासून 79व्या स्थानावर आहे. आता बघा या ठिकाणी एक वर्गामध्ये एक रांग आहे अभिनव इथे आहे समजा तो तलापासून कितव्या स्थानावर आहे तर बॉटमवरून 79 स्थानावर आहे. तर वर्गात 79 मुले आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर टोटल आपल्याकडे आहे 80. ठीक आहे. तर अभिनव वरुल बाजूने कोणत्या स्थानावर असेल तर याचा अर्थ हा जर 79वा आहे तर पुढे एकच जण असेल. हा +1 केलं तर 80 मिळाले म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा
म्हणजेच काय असेल तर तो बॉटमवरून आपण पाहिला 79 होता, परंतु टॉपवरून जर पाहिलं तर तो दुसरा असणार आहे, म्हणजे पर्याय ए या ठिकाणी आपलं उत्तर सिलेक्ट करावं लागेल. पुढचा प्रश्न, इन अ क्लास ऑफ 41 चिल्ड्रन, म्हणजे टोटल आपल्याला माहिती आहे की किती आहे, 41 आहे. आदित्यज रँक इज 8 फ्रॉम द टॉप. बघा एका रांगेमध्ये आदित्य जो आहे तो टॉपवरून कितव्या स्थानावर आहे, 8व्या स्थानावर आहे. ममता इज 7 रँक्स बिलो आदित्य, म्हणजे आदित्यच्या खाली 7वी कोण आहे, तर ममता आहे. अच्छा बघा, जर आदित्य टॉपवरून जर 8वा होता आणि त्याच्या खाली किती केलेत, तर 7 जण खाली केलेत, म्हणजे ही टॉपवरून 15वी असेल. ठीक आहे, आपल्याला विचारलं काय, व्हॉट इज रँक ऑफ ममता फ्रॉम बॉटम, म्हणजे ही जी ममता जी आहे ती 15वी इथून आहे, वरून 15वी आहे. याचा अर्थ तिच्या खाली आणखी 26 जण असणार आहेत, त्याच वेळेस टोटल 41 मिळेल. परंतु ममताचा रँक जर बॉटमवरून पाहिलं तर 26 अधिक 1 किती होईल, 27, म्हणजे बॉटमवरून आपलं उत्तर आलं पाहिजे 27. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, तर इव्हन तुम्ही फॉर्म्युला जर यूज केला असं बॉटम काढायचे तर बी इज इक्वल टू टोटल मायनस टॉप केलं असं प्लस 1 केलं असं. बघा टोटल होते 41 मायनस टॉप किती होतं या ठिकाणी 15, किती मिळाले आपल्याला 26, अधिक 1 केलं तर किती मिळेल 27, म्हणजे अशा प्रकारे उत्तर आपलं आलं किती, तर 27. ठीक आहे, या पुढील प्रश्न आहे, इन अ क्लास ऑफ 34 चिल्ड्रन अजय's रँक फ्रॉम द टॉप इज 12. बघा अजय जो आहे तो टॉपवरून 12व्या स्थानावर आहे. मनोज इज 8 रँक बिलोज अजय, म्हणजे जर आपण पाहिलं तर मनोज जो आहे तो 8 रँक खाली आहे अजयच्या, म्हणजे टॉपवरून तो 20वा असेल. ठीक आहे, व्हॉट इज मनोज रँक फ्रॉम द बॉटम. आता काय करूयात, बी इज इक्वल टू टोटल मायनस टॉप प्लस 1, टोटल किती आहे 34 मायनस टॉप किती मिळालं. आता मनोजचा रँक काढायचा ना, तर मनोज टॉपवरून किती आहे 20, म्हणजे काय 34 मधून 20 गेले 14, अधिक 1 केलं तर 15 उत्तर मिळेल. म्हणजे अशा प्रकारे आपण पर्याय ए या ठिकाणी आपण सिलेक्ट केलं तर उत्तर आपल्याला 15 मिळून जाईल. ठीक आहे, तर सिम्पली आपल्याला एवढाच विचार करायचा असतं. ठीक आहे, नॉर्मली बघा विदाउट फॉर्म्युला कसं कराल, तुम्हाला माहिती पडलं की मनोज टॉपवरून 20 होता, म्हणजे त्याच्या आणखी पुढे 14 जण असतील, त्याच वेळेस 34 चिल्ड्रन बनतील, म्हणजे मनोज जर असेल तो कितवा असेल तर बॉटमवरून 15वा असेल. ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी विदाउट एनी फॉर्म्युला यूज करू शकतो आणि सॉल्व करू शकतो. ठीक आहे, चला 9वा प्रश्न पाहूयात काय विचारला गेलाय. रोहित रँक 14 फ्रॉम द टॉप. आता रोहित जो आहे तो वरून कितवा आहे, टॉपवरून 14व्या क्रमांकावर आहे. अँड 32nd फ्रॉम द बॉटमवरून कितवा आहे, तर 32वा आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. आता बघा एकच विद्यार्थी रोहित हा खालून आणि वरून दोन्ही बाजूने आपल्याला माहिती दिलेली आहे. वरील बाजूने 14वा आहे, खालील बाजूने 32वा आहे, परंतु व्यक्ती तर एकच आहे ना, म्हणजे टोटल काढण्यासाठी काय करूयात, लेफ्ट प्लस राईट मायनस 1, म्हणजे लेफ्ट म्हणजे काय टॉप किती आहे, तर या ठिकाणी याला काय करू शकता, टॉप बॉटम मानू शकता तुम्ही. ठीक आहे, बघा टॉप आहे 14, बॉटम किती आहे 32, किती झाले तर 46, वजा 1 केलं तर किती मिळेल 45, म्हणजे उत्तर काय येईल तर त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत, तर 45 जण आहेत. ठीक आहे, आणि पुढील 10वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. इन अ 31 स्टुडंट्स क्लास, म्हणजे जर 31 विद्यार्थ्यांच्या वर्गाबद्दल बोललं जात आहे, म्हणजे टोटल 31 आहे माहिती झालं. महेश तलापासून 13व्या क्रमांकावर आहे, म्हणजे बॉटम पासून महेश आहे 13वा. ठीक आहे, तर त्याचे स्थान वरून काय असेल, तर वरून म्हणजे टॉपवरून त्याचं स्थान काय असेल, जर आपल्याला माहिती आहे 13वा तो बॉटमवरून आहे, म्हणजे त्याच्या आणखी पुढे 18 जण असतील, त्याच वेळेस 31 जण होतील, परंतु तो कितवा असेल तर टॉपवरून 19वा असेल, हे आपलं उत्तर निघू शकतं. किंवा तुम्ही कशा प्रकारे काढू शकला असं की एक रांग आहे ज्यामध्ये तलापासून तो 13व्या क्रमांकावर आहे, म्हणजे बॉटमवरून 13व्या क्रमांकावर आहे, म्हणजे त्याच्या वर आणखी 18 जण असतील तरच 31 जण बनतील. आणि जर टॉपवरून त्याला बघितलं तर 18 अधिक 1 19, म्हणजे टॉपवरून तो 19व्या स्थानावर असेल. उत्तर येईल पर्याय डी. ठीक आहे, तर बेसिक क्वेश्चन जे होते ऑर्डर रँकिंगचे ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस क्वेश्चन्स ऑफ ऑर्डर अँड रँकिंग. बघा क्रम व स्थानचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्याकडे आहे, द रँक ऑफ दिव्यराज फ्रॉम द टॉप इज 10th अँड 18th फ्रॉम द बॉटम. अच्छा बघा या ठिकाणी आपल्याला दिव्यराजचं स्थान वरून 10व्या क्रमांकावर आहे आणि खालून या ठिकाणी 18व्या क्रमांकावर आहे असं सांगितलं गेलं आहे. तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत. बघा या ठिकाणी झालं काय, आपल्याला काढायचं एकूण किती विद्यार्थी आहेत, म्हणजे टोटल आपल्याला या ठिकाणी काढायचे.
आणि जर आपण टोटल काढायला गेलो तर टोटलमध्ये काय होणार आहे, एकाच व्यक्तीचं स्थान 2 वेळा दिलं आहे. म्हणजेच बघा डावीकडून म्हणजेच किंवा ज्याला आपण म्हणू शकतो टॉपने दिलेलं आहे आपल्याला 10वं, आणि आपण जर पाहिलं तर बॉटमने आपल्याला कितवं दिलेलं आहे, तर बॉटमने आपल्याला दिलेलं आहे 18वं. परंतु ही व्यक्ती तर एकच आहे आणि 2 वेळा काउंट झाले म्हणजे वजा 1 केलं. तर बघा 10 अधिक 18 28, 28 वजा 1 केलं तर काय उत्तर मिळेल 27. म्हणजे त्याचं स्थान किती त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील, 27 विद्यार्थी असतील. तर अशा प्रकारे दोघांचे या ठिकाणी आपण ॲडिशन केली बघा, लेफ्ट आणि राईट किंवा टॉप आणि बॉटम ज्याला आपण म्हणू शकतो, आणि वजा 1 केलं. ठीक आहे, उत्तर मिळालं 27, पर्याय ए. चला दुसरा प्रश्न पाहूयात. कणमणी रँक 16 फ्रॉम द टॉप. बघा एक व्यक्तीचं स्थान दिलेलं आहे, टॉप 16 फ्रॉम द टॉप, टॉपवरून तिचं रँक आलेलं आहे 16, अँड 29 फ्रॉम द बॉटम, बॉटमवरून कितवं रँक आलेलं आहे 29. अमॉंग दोज बॉयज हू पास अँड एक्झामिनेशन. म्हणजे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांमध्ये कणमणीचे स्थान वरून 16वं आणि तलापासून 29वं आहे. ठीक आहे, पुढे काय दिले, 6 बॉयज डिड नॉट पार्टिसिपेट इन द एक्झामिनेशन अँड 5 फेल्ड इन इट. बघा काय झाले, तर 6 मुले त्या परीक्षेला बसले नाही आहेत आणि जे बसले काही बसले होते त्यातील काय झालेलं आहे या ठिकाणी 5 फेल झालेले आहेत, 5 विद्यार्थी नापास झालेले आहेत. तर वर्गात एकूण किती मुले होते बघा. आता एक कणमणी जे आहे, कणमणीचं स्थान आपण जर पाहिलं तर टॉप त्याने 16th वर आलेलं आहे टॉपने, आणि बॉटमने जर त्याचं या ठिकाणी रँक पाहिलं तर 29 आहे. परंतु एकच व्यक्ती आहे ना, जर आपण यांना ॲड केलं बघा 16 अधिक 29 वजा 1 जर केलं तर आपल्याला काय मिळेल उत्तर बघा, हे किती झाले 45 वजा 1 44. म्हणजे जे पास झालेले विद्यार्थी आहेत, जे उत्तीर्ण झालेले आहेत 44. ठीक आहे, आता या 44 मध्ये आपण कोणाला पकडणार आहोत, किती पार्टिसिपेट झाले नाही आहेत, तर 6 पार्टिसिपेट झालेले नाही आहेत, आणि किती फेल झालेले आहेत तर 5. म्हणजे जर आपण एकूण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 44 अधिक 6 किती झाले, 50 अधिक 5 किती होतील तर 55. म्हणजे उत्तर काय येणार आहे, तर त्या ठिकाणी किती वर्गात मुले होती, तर 55 विद्यार्थी होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता पुढील प्रश्न दिलेला आहे, सोनू इज 15 फ्रॉम द फ्रंट इन कॉलम ऑफ बॉयज. बघा एक मुलांचं कॉलम आहे ज्याच्यामध्ये सोनू जो आहे तो का आहे 15 फ्रॉम द फ्रंट, पुढून तो कितव्या क्रमांकावर आहे, 15व्या क्रमांकावर आहे टॉपवरून. देर वर थ्राइस ॲज मेनी बिहाइंड हिम ॲज वर इन फ्रंट. अच्छा बघा याचा अर्थ काय झाला, त्याच्या समोर जेवढे जण होते, म्हणजे समोर किती जण आहेत 14 जण आहेत, त्याच्या तिप्पट त्याच्या मागे आहेत. म्हणजे सोनूच्या मागे आणखी किती जण असतील, 14 गुणिले 3 किती झाले 42 मागे झाले. ठीक आहे, याचा अर्थ बघा 42 अधिक जर आपण 14 केले तर आपल्याला मिळालं 56 अधिक हा एक सोनू. बघा काय केलं बघा, 42 अधिक 14 56 अधिक 1 किती झाले 57. म्हणजे हे काय झाले, त्या रांगेमध्ये टोटल आहेत 57 जण. ठीक आहे, आपल्याला विचारलंय काय, हाऊ मेनी बॉयज आर देअर बिटवीन सोनू अँड द 7th बॉय फ्रॉम द एंड ऑफ द कॉलम. म्हणजेच बघा कॉलमच्या शेवटून जो 7वा मुलगा आहे आणि सोनू जो आहे त्यांच्यामध्ये किती मुलं आहेत. बघा कॉलमच्या शेवटून 7वा म्हणजे इथून 7वा विद्यार्थी, म्हणजे बॉटमवरून 7th, आणि सोनू टॉपवरून कितवा आहे 15th, टॉपवरून 15th आहे, आणि एक विद्यार्थी बॉटमवरून 7th. तर यांच्यामध्ये म्हणजे मिड किती आहे ते आपल्याला विचारलंय. तर मिड काढण्यासाठी काय करू शकतो आपण, मिड इज इक्वल्स टू काय करू शकतो, टोटलमधून काय करू शकतो आपण, टोटलमधून जे लेफ्ट आणि राईट आहे ते मायनस करूया. बघा आपण काय करणार, टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट, लेफ्ट प्लस राईट किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो टॉप प्लस बॉटम म्हणू शकतो. ठीक आहे, तर काय झालं टोटल आहे 57 आणि वजा काय होईल, तर हे 15 आणि 7 22 जर आपण वजा केले तर काय मिळेल, उत्तर मिळेल 35. म्हणजे या दोघांच्या मध्ये किती जण आहेत, तर 35 जण मध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे हे काय असेल तर उत्तर असेल पर्याय सी 35. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सिंपल केसने आपल्याला मिडचा या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा होता, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सिंपल केसनुसार मिड इज इक्वल्स टू टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 40 बॉयज आर स्टँडिंग इन अ रो फेसिंग नॉर्थ. बघा एक रांग आहे ज्याच्यामध्ये सर्व उत्तरेकडे बघणारे आहेत आणि टोटल किती आहेत तर 40 जण आहेत. ठीक आहे, अमित डाव्या टोकापासून 11वा आणि संजय पंक्तीच्या उजव्या टोकापासून 31वा आहे. श्रेया जी अमितच्या उजवीकडे तिसरी आहे ती संजयपासून किती दूर आहे. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिला बघा, 40 मुले आहेत, अमित डाव्या टोकापासून 11वा आहे. समजा इथे अमित आला,
तर हा अमित लेफ्टने आहे 11वा. ठीक आहे. आणि संजय पंक्तीच्या उजव्या टोकापासून 31वा आहे. जर समजून घ्या या ठिकाणी जर आपण पाहिलं संजय कितवा आहे 31वा आहे. आपल्याकडे टोटल आहे 40 म्हणजे याच्या पुढे आणखी 29 जण आहेत. हा अमित जो आहे तो राईटने 30वा असेल म्हणजे संजय या ठिकाणी आला. संजय एक्झॅक्टली राईटने कितवा आला 31वा. तो लेफ्टने कितवा होईल तर 10वा होईल. हे समजून घ्या. ठीक आहे. अच्छा आता बघा आपल्याला काय दिलं. श्रेया जी अमितच्या उजवीकडे तिसरी आहे. बघा 1 2 आणि 3 इथे अमितच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आली तर श्रेया. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय ती संजय पासून किती दूर आहे. संजय इथे होता. संजयच्या राईटला फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ म्हणजे संजयच्या फोर्थ राईटला कोण आलेली आहे तर श्रेया म्हणजे उजवीकडे चौथी आहे. तर फोर्थ टू द राईट या ठिकाणी काय असेल तर उत्तर असेल पर्याय सी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलंय तर या ठिकाणी उत्तर काढलंय की श्रेयाचं जे स्थान आहे ते संजयपासून उजवीकडे चौथं आहे. चला या पुढील प्रश्न घेऊयात. आता बघा पुढे माहिती काय दिलेली आहे आपल्याला. इन अ रो ऑफ गर्ल्स फेसिंग नॉर्थ. आता बघा मुलींची रांग आहे. सर्वजणी कुठे बघतायत तर उत्तरेकडे बघतायत. सोनी इज 10 टू द लेफ्ट ऑफ पल्लवी हू इज 21st फ्रॉम द राईट एंड. बघा हू सेकंड पर्सनसाठी म्हणजे हू इमिजिएट लेफ्टला ज्याचा जो असतो ना त्याच्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे या ठिकाणी पल्लवीसाठी यूज केलेला आहे. याचा अर्थ काय झाला उजवीकडून जर आपण 21व्या स्थानावर जर पोहोचलो तर तिथे आपल्याला कोण भेटते पल्लवी. आणि सोनी इज 10 टू द लेफ्ट ऑफ पल्लवी म्हणजे हिच्या डावीकडे 10व्या स्थानावर कोण येते सोनी येते. ठीक आहे. आता माहिती काय दिले. इफ मालिनी हु इज 17 फ्रॉम द लेफ्ट एंड इज 4 टू द राईट ऑफ सोनी. अच्छा बघा याचा अर्थ काय झाला. बघा ही जी मालिनी जी आहे ती डाव्या टोकापासून 17वी आहे आणि ती सोनीच्या उजवीकडे 4 टू द राईट ऑफ सोनी म्हणजे उजवीकडे चौथी आहे. फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ इथे कोण आले मालिनी आली. ठीक आहे. ही मालिनी जी आहे ते डावीकडून 17व्या स्थानावर आहे. डावीकडून 17व्या स्थानावर मालिनी आहे. ही आपल्याला माहिती या ठिकाणी मिळाली. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन द रो. त्या रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलंय. चला आता समजून घेऊयात की काय कशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. बघा या ठिकाणी झालं काय आपल्याला ही जी सोनी जी होती ती आपण जर पाहिली तर त्या पल्लवीच्या डावीकडे 10व्या स्थानावर होती. पल्लवी होती राईटवरून 21वी आणि तिच्यामध्ये लेफ्टला आणखी 10व्या स्थानावर कोण आहे सोनी म्हणजे ती राईटवरून 31व्या स्थानावर कोण आहे सोनी आहे हे आपल्याला माहिती पडलं. म्हणजे सोनीचं स्थान या ठिकाणी राईटवरून 31वा आहे. ठीक आहे. हे आपल्याला माहिती पडलेलं आहे. ठीक आहे. आता ही जी मालिनी जी आहे ती डावीकडून 17व्या स्थानावर आहे. ठीक आहे. बघा 17व्या स्थानावर जर डावीकडून मालिनी येते म्हणजे 16 15 14 आणि 13. डावीकडून 13व्या स्थानावर कोण येईल सोनी. बघा मालिनी उजवीकडे 4थ्या स्थानावर होती सोनीच्या म्हणजेच काय मालिनीच्या डावीकडे 4थ्या स्थानावर सोनी आहे. म्हणजे सोनी जर आपण पाहिली तर उजवीकडून 31वी येते डावीकडून 13वी येते. याचा अर्थ काय आपल्याला पूर्ण किती मुली आहेत हे या ठिकाणी समजेल. एकाच व्यक्तीचं स्थान आपल्याला 2 वेळा मिळालेलं आहे. म्हणजे टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1 करूयात. बघा काय होईल. लेफ्ट किती आहे 13 अधिक राईट किती आहे 31 किती झाले 44 वजा 1 केलं तर 43 उत्तर मिळालं. म्हणजेच पर्याय बी या ठिकाणी काय असेल तर उत्तर असेल 43 मुली त्या रांगेमध्ये आहेत. हे क्लिअरली आपल्याला या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे याला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इन अ क्लास देर आर 60 स्टुडंट्स. बघा आपल्याला टोटल माहिती पडले किती आहे टोटल आहे 60. टोटल किती आहे 60. ठीक आहे. आता झालं काय या ठिकाणी कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं समजून घ्या. बघा सेहवाग वरून 32व्या स्थानावर आहे आणि धवन सेहवागच्या जागेच्या खाली 8व्या स्थानावर आहे. बघा या ठिकाणी झालं काय एक टॉप टू बॉटम आपण कॉन्सेप्ट समजून घेऊयात. सेहवाग इथे आहे समजा. सेहवाग जो आहे तो टॉपने कितवा आहे 32वा आहे. ठीक आहे. आणि त्याच्या खाली 8व्या स्थानावर कोण आहे तर धवन आहे. म्हणजे इथे कोण आलं धवन. त्याच्या खाली 8व्या स्थानावर आहे म्हणजे टॉपने तो 40वा होईल. मध्ये किती जण आहेत 7. 8व्या स्थानावर कोण आलं धवन आलं. आता पुढे काय बोललं गेलंय आणि त्याचे स्थान म्हणजे कोणाचे तर धवनचे स्थान सेहवागच्या आणि जडेजाच्या जागेच्या मध्यभागी आहे. म्हणजे हा जो धवन आहे सेहवागपासून 8व्या स्थानावर आहे तर जडेजापासून देखील 8व्या स्थानावर असेल. इथे कोण आलं जडेजा म्हणजे इथे देखील 7 जण आले आणि हा सेहवाग धवन मिळून हे मध्ये 15 जण झाले मिडला असं समजून घ्या.
ठीक आहे. आता बोललं काय गेलंय, तर जडेजाचं तलापासून स्थान काय असेल? तलापासून जडेजाचं स्थान काढायचं, याचा अर्थ बघा समजून घ्या. जर आपण या ठिकाणी टॉपवरून 40वा धवन होता, त्याच्या अजून 8 खाली आले म्हणजे टॉपवरून 48वा कोण असेल? जडेजा असेल. जर आपल्याला एकाचं स्थान मिळालं, आपल्याला काय विचारलंय? बॉटम वरून जडेजाचं स्थान. तर बॉटम इज इक्वल्स टू काय करूयात आपण? टोटल मायनस टॉप. बघा हे काय आहे? टोटल मायनस टॉप +1 करूयात. का करतोय +1 ते देखील समजून घ्या. कारण बघा 48 जर इथे झाले तर खाली आणखी 12 जण असतील. 12 जण असतील ना, कारण टोटल 60 आहे, त्याच वेळेस टोटल होईल. म्हणजे 60 मधून जो टॉप आहे 48 वजा केले तर 12 मिळालं, अधिक 1 करतोय जेणेकरून आपल्याला 13वं स्थान मिळेल. कारण बघा हा जो जडेजा जो आहे तो बॉटमने 13वा आला पाहिजे. ठीक आहे. टॉपने जर एखादा व्यक्ती 48 असेल तर बॉटमने तो 13वा असेल, तरच टोटल 60 मिळेल. म्हणजे उत्तर काय येणार आहे या ठिकाणी? पर्याय सी 13th या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. चला, आता हा कॉन्सेप्ट देखील समजला असेल आणि क्वेश्चन जे आहेत ऑर्डर रँकिंगवरचे ते आपण एका पाठोपाठ एक सॉल्व करत चाललेलो आहोत आणि आय होप की खूप छान रीतीने तुम्ही हे समजून देखील घेत असाल. बघा आता काय माहिती दिली बघा. 5 मित्र सी, डी, ई, एफ आणि जी वेगवेगळ्या उंचीचे आहेत. प्रत्येकाची हाईट डिफरंट आहे. डी फक्त ई पेक्षा छोटा आहे. बघा फक्त ई पेक्षा छोटा आहे म्हणजे ई सर्वात जास्त हाईटवाला असेल. त्याच्यानंतर कोणाला? डी आला. म्हणजे जे उर्वरित जे तिघे जण आहेत ते मागे येणार आहेत. हे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. सी डी आणि जी पेक्षा छोटा आहे. सी जो आहे तो डी आणि जी पेक्षा छोटा आहे, एवढं माहिती पडलं. ठीक आहे. एफ सी पेक्षा छोटा आहे म्हणजे एफ तर या बाजूला येईल. क्लिअरली या ठिकाणी आपल्याला काय माहिती पडते? इथे जी येईल, इथे सी येईल, इथे एफ येईल. आपण डायरेक्टली पुट करू शकतो. खालीलपैकी कोण तिसऱ्या क्रमांकाचा छोटा आहे? म्हणजे थर्ड शॉर्टेस्ट आपल्याला विचारलं आहे. तर बघा शॉर्टेस्ट, सेकंड शॉर्टेस्ट, थर्ड शॉर्टेस्ट कोण आहे? जी. म्हणजे पर्याय बी आपलं काय असेल? तर उत्तर या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे असतात. कंपॅरिझन बेस्ड ऑर्डर रँकिंग या प्रश्नाला म्हणत असतात. ठीक आहे. चला 8वा प्रश्न पाहूयात. A is 15th from the right end and B is 12th from the left end of the row. If they interchange their position, then B becomes 25th from the left end. अच्छा समजून घ्या. आता काय होतंय बघा. आपल्याकडे एक रांग आहे. याच्यामध्ये B डावीकडून कितवी आहे? B डावीकडून कितवी आहे? तर 12वी आहे. आता जर ती दुसऱ्याच्या जागी जाते तर ती डावीकडून कितवी बनते? 25वी. म्हणजे ती आणखी पुढे जाणार आहे. डावीकडून आणखी पुढे जाईल म्हणजे लेफ्ट वरून 25वी तिला बनायचं. याचा अर्थ इथे येईल, कारण ए च्या जागी ती जाणार आहे आणि ए बी च्या जागी येईल. ठीक आहे. म्हणजे ए आधी कितवा होता? तर उजवीकडून 15वा होता. म्हणजे याचं स्थान आहे राईट वरून 15. ठीक आहे. आणि बी किती बनते? लेफ्ट वरून 25. ठीक आहे. आता आपल्याला विचारलं काय? रांगेमध्ये एकूण किती लोक बसले आहेत? बघा ज्या वेळेस बी उठून या ठिकाणी येते ए च्या जागी, तर ए पहिले होता राईट होता 15 आणि त्याच्याच जागी कोण येते? तर बी येते. तर तो बी बनतोय लेफ्ट वरून 25. म्हणजे राईट आणि लेफ्ट आपण काय करूयात? ॲड करूयात. -1 केलं तर आपल्याला काय मिळून जाईल? टोटल मिळून जाईल. म्हणजे काय होईल? तर उत्तर काय येणार आहे? तर 39 लोक या रांगेमध्ये असणार आहेत. उत्तर येईल 39. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आपण एक्झॅक्टली कशा प्रकारे यामध्ये चेंजेस केल्यानंतर काय होतं हे देखील समजलं. बघा एकाची ओल्डर पोझिशन आपण घेतली, एकाची निवर पोझिशन घेतली. बघा एकाची ओल्डर पोझिशन, एकाची निवर पोझिशन, या पोझिशन्सला घेऊन आपण -1 केलं तर आपल्याला टोटल मिळून जाते. ठीक आहे. तर फॉर्म्युला यूज करायची देखील गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला काय करायचं? या 25मध्ये तुम्हाला काय करायचं? एकाची ओल्डर पोझिशन होती 15, मिळवली, वजा 1 करा. डायरेक्टली तुम्ही काय करू शकता? उत्तर देऊ शकता. 39 जण आहेत. चला आता 9वा प्रश्न पाहूयात. हरीश रँक 21st फ्रॉम द बॉटम. आता एक रांग आहे. बॉटम वरून जर आपण पाहिलं तर 21वा कोण आहे? हरीश आहे. ठीक आहे. अँड 11th फ्रॉम द टॉप अमॉंग दोज हू पास अँड एक्झामिनेशन. आता टॉपने तो आहे 11वा. हे सर्व कशामध्ये? पास कॅन्डिडेटमध्ये, पासमध्ये. म्हणजे पास किती जण झाले असेल? 21 अधिक 11 किती झाले? 32. परंतु हरीश दोनदा काउंट झाले म्हणजे टोटल पास कॅन्डिडेट पास किती झाले? तर या ठिकाणी 31 जण पास झालेले आहेत. ठीक आहे. बघा 21 मध्ये 10 मिळवले, 31 झाले. 10 का मिळवले? कारण हरीश दोनदा काउंट झाले. तर टॉपने किती होते? 11वा. म्हणजे 10 आणखी वाढले असतील. चला आता या ठिकाणी पास झालेले समजले आपल्याला. 10 मुले परीक्षेत सहभागी झाली नव्हती आणि जे विद्यार्थी होते त्यापैकी 3 जण काय झाले होते? नापास झाले होते. म्हणजे किती झाले? 10 अधिक 3 13.
हे 13 आणि हे मिळून किती झाले 31 जण, म्हणजे उत्तर काय येणार आहे तर 44 जण त्या वर्गामध्ये असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारची जी माहिती होती ती आपण या ठिकाणी केलेली आहे गोळा, आणि या ठिकाणी माहिती गोळा करून आपल्याला उत्तर मिळतंय की त्या वर्गामध्ये किती जण आहेत तर 44 जण आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूयात. In a row of boys, A is 13 from the right end and B is 10th from the left end. If in this row B is 11th from the right, then what is the position of A from the left end? बघा काय दिलं गेलं आहे. एक रांग आहे समजा. ठीक आहे. A is 13 from the right end and B is 10th from the left end. जो B लेफ्ट ने कितवा आहे 10th आहे. If in this row B is 11th from the right end, बघा काय झालं. हा जो बी आहे तो राईट एंडने 11th आहे, हे देखील आपल्याला माहिती पडलं. ठीक आहे. चला आता काय दिलंय बघा, काय माहिती दिली बघा. ए इज 13 फ्रॉम द राईट एंड. आता हा जर बी या ठिकाणी 11वा आहे म्हणजे 12 आणि 13, राईट वरून 13व्या स्थानावर इथे कोण आलंय ए कन्फर्म आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय काय तर डाव्या टोकापासून एचं स्थान काय असेल. बघा जो बी 10वा जर होता याचा अर्थ 9वा आणि 8व्या स्थानावर कोण आलं असेल, 8व्या स्थानावर कोण येईल तर ए येईल, म्हणजे उत्तर काय येणार आहे 8 या ठिकाणी काय असेल उत्तर असेल. अदरवाईज तुम्ही जर फॉर्म्युलाने गेला असत तर तुमच्या लक्षात आलं असतं या ठिकाणी रांगेमध्ये टोटल किती आहे, टोटल आपल्याकडे आहेत 11 अधिक 10 जर आपण पाहिलं तर किती होतात 21 वजा 1 20 जण टोटल झाले. आपल्याला विचारलं का एचं स्थान कितव्या कुठून लेफ्ट करून. ठीक आहे. तर लेफ्ट इज इक्वल्स टू काय करतात बघा टोटल मायनस आर राईट प्लस 1. आता टोटल होते 20 वजा राईट काय केले असते 13, किती झाले 7. 20 मधून 13 गेले 7, अधिक 1 केलं तर काय मिळेल आपल्याला 8. म्हणजे अशा प्रकारे फॉर्म्युलाने देखील तुम्ही उत्तर काढू शकता. तर 8 हे उत्तर एक्झॅक्टली करेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर बघा फॉर्म्युला आणि विदाउट फॉर्म्युला कशा प्रकारे प्रश्न सॉल्व करू शकतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस क्वेश्चन्स ऑफ ऑर्डर अँड रँकिंग. तर क्रम व स्थानचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासूयात. बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे आहे. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. आता खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊयात. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय समजून घ्या. ए बी सी डी ई एफ असे 6 लोक आहेत आणि प्रत्येकाची उंची वेगळी आहे, म्हणजे डिफरंट हाईट आहे प्रत्येकाची. ई पेक्षा 2च लोक छोटे आहेत. बघा आपल्याकडे 6 लोक आहेत, या ठिकाणी आपल्याला कन्फर्म माहिती होते की 6 लोक आहेत आणि ई पेक्षा फक्त 2च लोक छोटे आहेत, म्हणजे बघा या ठिकाणी ई येईल. याच्यापेक्षा 2 लोक छोटे झाले, बाकी सर्व ई पेक्षा मोठे असणार आहेत. ठीक आहे. पुढे माहिती दिली आहे बी डी पेक्षा उंच आहे परंतु सी पेक्षा लहान आहे. बघा बी डी पेक्षा उंच आहे परंतु सी पेक्षा लहान आहे, हे आपल्याला या ठिकाणी कन्फर्म मिळालं. डी सर्वात लहान नाही आहे, म्हणजे या ठिकाणी डी येणं शक्य नाही आहे. सर्वात शेवटी डी येणं शक्य नाही आहे. ए हा सी आणि एफ दोघांपेक्षा उंच आहे. बघा ए जो आहे तो सी पेक्षा तर उंच आहे आणि एफ पेक्षा देखील उंच आहे, परंतु एफ नक्की कुठे आहे ते माहिती नाही आहे. ठीक आहे. चला आता समजून घ्या. जर आपण या ठिकाणी जी माहिती रीड केली होती त्याच्या आधारावर जर पाहिलं तर डी इथे येणार नाही आहे, म्हणजे डीच्या पुढे आणखी 3 जण तर कन्फर्म असणार आहे. कोण तर बी सी ए हे तर असणंच आहे. ठीक आहे. म्हणजे डी कन्फर्म इथे येईल. डी जर कन्फर्म इथे आलं तर या ठिकाणी बी सी एला जागा तर पाहिजेच पाहिजे. तर अशा प्रकारे हे आपण कन्फर्म लिहिलं. ठीक आहे. आता हा ए तर एफ पेक्षा देखील मोठा आहे ना, तर एफ कुठे येईल सर्वात शेवटी येईल. म्हणजे आपल्याला काय सिरीज मिळाली बघा ए सी बी ई डी एफ, ए सी बी ई डी एफ, ए सी बी ई डी एफ, अशा प्रकारे आपली सिरीज झाली. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय करूयात आता उत्तर देऊयात. बघा खालीलपैकी सर्वात उंच कोण आहे, सर्वात उंच कोण आहे तर या ठिकाणी कोण आहे ए सर्वात उंच दिसते आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात ठेंगणा कोण आहे. जर आपण पाहिलं तर सर्वात ठेंगणा आपल्याला कोण दिसत होतं तर एफ दिसत होतं. बघा सर्वात ठेंगणा आपल्याकडे कोण आहे एफ. ठीक आहे. हा सर्वात उंच आहे, हा सर्वात उंच आहे आणि हा सर्वात ठेंगणा आहे. तर ठेंगणावाला कोण आहे तर एफ आहे, म्हणजे पर्याय ए या ठिकाणी काय असेल तर आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न खालीलपैकी कोण उंचीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, उंचीमध्ये थर्ड टॉलेस्ट पर्सन. ठीक आहे. पाहूया थर्ड टॉलेस्ट पर्सन कोण आहे. बघा हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड.
थर्ड टॉलेस्ट कोण दिसते तर बी दिसते, म्हणजे बी हे उत्तर आपलं या ठिकाणी असेल तर पर्याय डी या ठिकाणी आपण उत्तर देऊयात. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा आपण जे कन्फर्म उत्तरं आहेत ती या ठिकाणी आपण दिलेली आहेत. चला तर दिशानिर्देश 1 पाहून झालेले आहे. आता पुढील प्रश्न पाहूयात. डायरेक्शन 4 to 6 बघा 4, 5 आणि 6 क्रमांकाचे प्रश्न या माहितीवर आधारित आहेत. माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. बघा प्रश्न आपला बायलँग्वेज आहे, इंग्लिश मराठी दोन्ही भाषांमध्ये. प्रश्न आपण पाहूयात. ई एफ जी एच पी क्यू आर असे 7 लोक त्यांच्या वजनानुसार डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने उभे आहेत. बघा किती जण आहेत? 7. 1 2 3 4 5 6 आणि 7 जण आहेत. ठीक आहे, आता काय माहिती दिली बघा. जी फक्त एका व्यक्तीपेक्षा वजनदार आहे. याचा अर्थ काय झालं? जीचं जे वजन आहे ते फक्त एका व्यक्तीपेक्षा जास्त असेल, म्हणजे बाकी सर्वांचं वजन जी पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे जी शेवटून दुसऱ्या क्रमांकावर फिक्स झालं. पुढे माहिती दिली ई आर पेक्षा हलका आहे परंतु एच पेक्षा जास्त वजनदार आहे. बघा ई हा आर पेक्षा हलका आहे, म्हणजे आरचं वजन ई पेक्षा जास्त असेल, परंतु हा पहिल्या व्यक्तीसाठी म्हणजे ई साठी यूज केला असेल तर ई हा एच पेक्षा जास्त वजनदार आहे, म्हणजे इकडे एच येईल. ठीक आहे, पुढे माहिती काय दिली बघा. एफ एच पेक्षा हलका आहे, म्हणजे एच पेक्षा हलका इकडे एफ येईल. ठीक आहे, एफ सर्वात हलके नाहीये, म्हणजे या ठिकाणी सर्वात हलकं एफ नाहीये, हे कन्फर्म या ठिकाणी झालेलं आहे. पी क्यू पेक्षा जास्त वजनदार आहे परंतु एफ पेक्षा हलका आहे. बघा पी हा एफ पेक्षा हलका आहे परंतु क्यू पेक्षा जास्त वजनदार आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा होईल काय, आर ई एच एफ पी क्यू. जागा सरळ सरळ आपल्याला दिसते की आपल्याला जसेच्या तसं पुट करावं लागेल. आर ई एच एफ पी आणि सर्वात शेवटी कोण येईल तर क्यू येईल. म्हणजे हे 7 व्यक्ती जे होते ते अशा प्रकारे कशानुसार तर त्यांच्या वेटनुसार म्हणजे वजनानुसार डावीकडून उजवीकडे आपण वजनाच्या उतरत्या क्रमाने त्यांना अरेंज केलेले आहेत. ठीक आहे, तर बघा आपण यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आता आपण सॉल्व्ह करूयात. हाऊ मेनी पर्सन्स आर हेवियर दॅन पी. पी पेक्षा किती जणांचं वजन जास्त आहे? तर आपण जर पाहिलं तर 1 2 3 आणि 4. 4 जण का आहेत तर हेवियर आहेत कोणापेक्षा तर पी पेक्षा, म्हणजे उत्तर काय असेल तर 4 या ठिकाणी उत्तर आहे, म्हणजे पर्याय सी या ठिकाणी आपण उत्तर देऊयात. ठीक आहे, चला आता सिरीज आहे आर ई एच एफ पी जी क्यू. आर ई एच एफ पी जी क्यू. ठीक आहे, हे आपली या ठिकाणी काय दिली होती? सिरीज दिली होती. बघा कन्फर्म करूयात, आर ई एच एफ पी जी क्यू. ठीक आहे, चला आता आपल्याला विचारलं सर्वात जास्त वजनदार कोण आहे? खालीलपैकी सर्वात जास्त वजनदार आर दिसतंय, म्हणजे उत्तर काय येणार आहे तर पर्याय ए या ठिकाणी आर हे उत्तर असेल. पुढील प्रश्न, किती व्यक्ती एफ पेक्षा हलके आहेत? एफ पेक्षा हलके किती जण आहेत? जर आपण पाहिलं तर 3 जण हलके दिसत आहेत एफ पेक्षा, म्हणजे उत्तर काय येणार आहे तर पर्याय पाहूयात आपण काय आहे. 3 या उत्तरासाठी पर्याय आहे बी, म्हणजे काय तर पर्याय बी या ठिकाणी आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न देखील आपण कंपॅरिझन बेस ऑर्डर रँकिंग आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता पुढील प्रश्न आहे 7वा प्रश्न. बघा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गात अमिषा वरून 22व्या क्रमांकावर आहे. आता आपल्याला माहिती दिलेली आहे, टॉप टू बॉटम आपण जाऊयात. बघा अमिषा इथे आहे समजा, वरून टॉप वरून ती 22व्या क्रमांकावर आहे, कोणामध्ये? उत्तीर्ण झालेल्यांमध्ये. ठीक आहे, आणि अमिषाच्या खाली 5व्या स्थानावरील अनुजा तलापासून 34व्या स्थानावर आहे, म्हणजे अमिषाच्या आणखी खाली 5व्या स्थानावर इथे कोण आली? कोण आहे तर अनुजा. ही तलापासून 34व्या स्थानावर आहे, म्हणजे बॉटम वरून 34व्या स्थानावर आहे. जर आपण वरून पाहिले तर 22 नंतर 5वं स्थान, म्हणजे हिचं टॉप वरून 27वं स्थान असेल. म्हणजे आपल्याला टोटल पास झालेले व्यक्ती बघा, टोटल पास झालेले व्यक्ती किती आहेत तर आपल्याला समजेल किती आहेत. बघा या ठिकाणी अनुजा जी हे पास झालेली आहे ती टॉप वरून 27व्या स्थानावर आहे, बॉटम वरून 34व्या स्थानावर. म्हणजे काय केलं आपण 27 अधिक 34 जर केले तर आपल्याला मिळतं 61 वजा 1 का करतोय कारण अनुजा 2 वेळेला काउंट झाली आहे. म्हणजे आपल्याकडे टोटल पास झालेले आहेत किती 60 जण. ठीक आहे, 60 जण पास झालेत हे आपल्याला माहिती पडलं. त्या वर्गात पास झालेल्या विद्यार्थ्यांचे नापास झालेल्या विद्यार्थ्यांसोबत जे प्रमाण आहे ते 4:1 आहे, म्हणजे गुणोत्तर देखील दिलंय. तर पास झालेले आपल्याकडे आहेत समजा किती 4:1 दिलंय ना, म्हणजे इथे 4x मानलं आणि इथे काय मानलं आपण x. जर आपली 4x ची व्हॅल्यू पास झालेल्यांची संख्या किती आले 60, म्हणजे 4 गुणिले
15 60 भेटत आहे. म्हणजेच काय झालं, एक्सची व्हॅल्यू 15. म्हणजे पास झालेले किती होते तर 60 आणि नापास झालेले एक्स म्हणजे किती 15 नापास झालेत. ठीक आहे, तर पास झालेले 60 आणि नापास झालेले 15 मिळून वर्गात एकूण किती विद्यार्थी होतील तर 75 विद्यार्थी होतील. 60 अधिक 15. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण उत्तर काढलं 75. क्लिअर झालं असेल. चला आता 8व्या प्रश्नाकडे जाऊयात. इन अ रो ऑफ 40 बॉयज Aditya was shifted 10 places to the right of Rohan and Keval was shifted 10 places to the left of Vilas. ठीक आहे, बघा काय दिलंय. 40 मुलांच्या रांगेत आदित्यला रोहनच्या उजवीकडे 10व्या स्थानावर स्थानांतरित केलं गेलं आणि केवलला विलासच्या डावीकडे 10व्या स्थानावर हलवलं गेलं. ठीक आहे, आता विलासचं स्थान आपल्याला दिलेलं आहे डाव्या टोकापासून 26व्या स्थानावर असेल. आता एक कन्फर्म इन्फॉर्मेशन आपल्याला भेटले की जो विलास होता तो विलास डाव्या टोकापासून 26वा होता. ठीक आहे, आणि आदित्यला रोहनच्या उजवीकडे 10व्या स्थानावर स्थलांतरित केलं आणि केवल जो आहे तो विलासच्या डावीकडे 10व्या स्थानावर आहे. विलासच्या डावीकडे 10वा स्थान म्हणजे मागे गेलोय ना आपण, लेफ्टला 10 गेलोय, म्हणजेच काय झालं तर हा लेफ्ट वरून 16वा असेल कोण केवल. ठीक आहे, ही माहिती आपल्याला मिळाली. आता पुढे काय माहिती दिली बघा. आणि बदलीनंतर केवल आणि आदित्य यांच्यात 3 मुले आहेत. अच्छा, जर केवल जर इथे असेल तर यांच्यामध्ये 3 जण सोडून इथे जर आदित्य येऊ शकतो, किंवा इकडे देखील 3 जण सोडून इथे देखील कोण येऊ शकतो आदित्य येऊ शकतो. म्हणजे आदित्य एकतर आदित्यचं स्थान काय मिळू शकतं बघा आपल्याला. आदित्य एकतर लेफ्टवरून 12वा असू शकतो किंवा या ठिकाणी लेफ्टवरून 20वा असू शकतो. कारण बघा 3 जण मध्ये आहेत म्हणजे आदित्य तर 20वा असेल, 3 जण मध्ये आहेत म्हणजे आदित्य लेफ्टवरून 12वा येऊ शकतो. 2 पॉसिबिलिटी आहेत. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं काय तर रांगेतील रोहनचं स्थान काय असेल. आता रोहनचं स्थान आपल्याला काढायचं असेल तर बघा काय दिले होते माहिती. 40 मुलांच्या रांगेत आदित्यला रोहनच्या उजवीकडे 10व्या स्थानावर स्थानांतरित केले. आता जर आदित्य जर इथे असेल तर रोहन इथे आला असता, असं आलं असतं. किंवा जर आपण पाहिलं तर आदित्य जर इथे आलं तर रोहन इकडे येऊ शकतं. म्हणजे रोहनचं स्थान आपण कन्फर्म सांगू शकत नाही ना, कारण आदित्य जो आहे तोच फिक्स नाही आहे, तर रोहनचं स्थान कसं माहिती पडेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिले तर माहिती काय आहे आपल्याकडे अपुरी माहिती आहे, त्यामुळे डेटा इनॲडिक्वेट आपलं काय असेल उत्तर असेल. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तुमच्या लक्षात आलं असेल. चला आता पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 9वा प्रश्न आहे. इन अ रो ऑफ बॉयज आदित्य इज 7th फ्रॉम द स्टार्ट. बघा एका विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये आदित्य जो आहे तो 7th फ्रॉम स्टार्ट आहे, म्हणजे लेफ्टने आपण जर पाहिलं तर 7वा आहे. अँड 11th फ्रॉम द लेफ्ट एंड फ्रॉम द एंड. आता या दुसऱ्या टोकावरून आपण जर पाहिलं तर हा कितवा आहे राईट एंडवरून 11. ठीक आहे, आता बघा स्टार्टिंगवरून तो 7वा होता आणि उजवीकडून तो शेवटून तो 11वा आहे. म्हणजे एकच व्यक्ती दोनदा काउंट झाले, म्हणजे टोटल काढायचे झाले तर टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1 करतोय आपण. 7 अधिक 11 18, 18 वजा 1 17 जण मिळाले टोटल. ठीक आहे, दुसरे इन अनदर रो ऑफ गर्ल्स. ही कसली लाईन होती तर बॉईजची. आता गर्ल्सची लाईन जर आपल्याकडे असेल तर गर्ल्समध्ये काय दिले आपल्याला. नूतन इज 10th फ्रॉम द स्टार्ट. आता ही नूतन जी आहे ती 10वी आहे स्टार्टिंग पासून. अँड 12th फ्रॉम द लेफ्ट एंड फ्रॉम द एंड म्हणजे काय तर उजवीकडून ती कितवी आहे तर 12वी, म्हणजे राईट वरून 12th आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1. आपल्याला काय मिळतंय 22 वजा 1 21 जण मिळाले. हे 21 आणि हे किती झाले 17. आपल्याला विचारलं हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन बोथ द रोज टुगेदर. दोन्ही लाईन एकत्रित जर आपण केले तर एकूण किती विद्यार्थी आहेत तर 17 अधिक 21 किती होणार आहे तर 38 हे उत्तर या ठिकाणी असेल. म्हणजे 38 उत्तर काय दिसते तर पर्याय डी या ठिकाणी आपलं काय असेल फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. इन अ रो ऑफ गर्ल्स प्रिया इज 13th फ्रॉम द लेफ्ट एंड. बघा आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. लेफ्ट एंडवरून 13वी कोण आहे तर प्रिया आहे. ठीक आहे, अँड दौली इज 17th फ्रॉम द राईट एंड. अच्छा, जर आपण पाहिले दौली जे आहे ते या बाजूला येऊ शकते किंवा या बाजूला येऊ शकते. ठीक आहे, आपण कन्फर्म करण्यासाठी पुढील माहिती रीड करूयात. बघा काय माहिती दिली. इफ इन द रो प्रिया इज 11th फ्रॉम द राईट एंड. आता ही जी प्रिया आहे ती उजवीकडून 11व्या स्थानावर आहे, म्हणजे याचा अर्थ दौली जी असणार आहे ती या बाजूला असेल. ठीक आहे, दौली राईटवरून 17वी होते ना, म्हणजे कन्फर्म या ठिकाणी होईल तर दौली इकडे येणं शक्य नाही आहे. ठीक आहे, आता आपल्याला विचारले काय देन व्हॉट इज द पोझिशन ऑफ दौली फ्रॉम लेफ्ट हँड.
आता ही जी दवली आहे ती लेफ्ट एंडने कितव्या स्थानावर आहे बघा, समजून घ्या. प्रियाचं स्थान आपल्याला डावीकडून देखील माहिती आहे, म्हणजे टोटल आपण काढू शकतो लेफ्ट प्लस राईट -1 करून. लेफ्ट होतं 13, राईट होतं 11, वजा 1 केलं म्हणजे काय झालं तर 24 मधून 1 गेलं तर टोटल मिळाले 23. या रांगेमध्ये टोटल किती आहेत? 23 जण आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर दवली जी आहे ती उजवीकडून 17वी होती, तर आपल्याला डावीकडून तिचं स्थान काढायचं. तर लेफ्ट इज इक्वल्स टू काय करू शकतो आपण? टोटल मायनस राईट प्लस 1, म्हणजे काय होईल तर टोटल आहे 23 वजा 17 किती झाले 6 अधिक 1 केलं तर आपल्याला काय मिळेल 7. म्हणजे जे दवलीचं स्थान आहे ते डावीकडून काय असणार आहे तर 7वे स्थान असणार आहे. किंवा तुम्ही नॉर्मली असं देखील करू शकत होता, जर 23 जण आहेत तर दवली जर 17वी आहे तर याचा अर्थ पुढे 6 जण येतील तेव्हा 23 होईल आणि ही काय असणार आहे तर 7व्या स्थानावर असेल, म्हणजे हे 7 तुम्ही तसं पण उत्तर देऊ शकत होता. तर बघा, फॉर्म्युलेसहित आणि विदाऊट फॉर्म्युला कसं सॉल्व करायचं या दोन्ही गोष्टी मी या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेत, आणि हे तुम्ही ॲप्रोच समजून घेतलं तर खूप छान रीतीने तुम्ही पुढील प्रश्न सॉल्व करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.